प्रभाकर अप्पा महाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय आणि त्याच अनुषंगाने अपोजिट संघाचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या मात्र नक्कीच ओळखीचे मात्र प्रेरणास्थान आमच्यासाठी मात्र आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र हा संघ उतरतोय मैदानाच्या आतमध्ये. चोळमुख संघ पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू या ठिकाणी बघायला भेटतोय. पहिला चेंडू खोलवर मारायचा चेंडू आणि खोलवर मारायचा चेंडू असल्यानंतर सिलिमिरांच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धाव तर येते. ऑफ द मार्क करतोय मिस्टर अजय कुंभार. अजय कुंभार म्हणजे नक्कीच अंडरमचा बादशाह, परंतु ओरम मध्ये देखील मात्र बादशाह ठरला या वर्षामध्ये. पहिला चेंडूवरती एक धाव. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र नक्कीच आनंदा. सुपर चेंडू यावेळेला नक्कीच निर्धाव चेंडू हाताला गेलाय. अतिशय देखणा चेंडू सोडला आणि अतिशय देखणा चेंडू सोडत असताना हवा देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, या खेळाची व्याप्ती 7 समुद्र आपल्याकडे आहे, तुम्हाला आम्हाला माहित आहे आणि त्याच अनुषंगाने समोर एक बॅनर देखील लागलेला आहे. सुंदर स्पर्धेचा आपण मात्र आस्वाद घेता आणि सुंदर स्पर्धेचा आस्वाद घेताना 2 चेंडू 1 धाव. आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे या अनुषंगाने बघतो की नक्कीचा षटकातील तिसरा चेंडू खोलवर मारायचा चेंडू या वेळेला सिली मिडवांच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला होता. तत्पूर्वी मात्र बघतो की नक्कीच एक धाव तर येते खात्यामध्ये. 1 धावाची भर पडत असताना 3 चेंडू 2 धावा. निरगुडीच्या मैदानावरती अतिशय दमदार परफॉर्मन्स केला तो चोळमुखकरांनी. ससुनीच्या मैदानावरती अतिशय दमदार परफॉर्मन्स केला तो चोळमुखकरांनी. आपल्या घरच्या मैदानावरती मात्र आपली हुकूमत दाखवली होती आणि याच अनुषंगाने बघतो की नक्कीच कोहर सारख्या संघाला मात्र नक्कीच एक पराभवाच्या छायामध्ये लोटणारा हा संघ. ऑन साइट मोठा फटका येतोय. अजय कुंभार ऑन द फायर. बिग फटका चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. डीजे चा फायदा घेताना बॉडीचा फायदा घेताना यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता आणि स्लॉट मध्ये चेंडूला भेटल्यानंतर चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीचा पुन्हा एकदा दमकम फटका. बिग हिट. 2 चेंडूची 2 षटकार. आणि 2 चेंडूवरती 2 षटकार येताना नक्कीच अप्पा छोटे अप्पा यांचंही देखील आपण मात्र सहर्ष स्वागत करूया. 8 संघासाठी मात्र उपस्थित झालेले आहेत छोटे अप्पा. काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते अजय कुंभार यांची. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न असताना नक्कीच चेंडू जातोय बॅकवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु पॅनल्टी सातत्याने मात्र तीच राहील याची देखील मात्र नोंद घ्यायची आहे. कारण की आपण मात्र पहिल्या षटकामध्ये विदाऊट जर्सीचा मात्र हा खेळाडू मात्र उतरवला होता आणि त्या अनुषंगाने पॅनल्टी मात्र जशा तशा राहील. या ठिकाणी छोटे अप्पा देखील मात्र उपस्थित झाले. छोट्या अप्पांचं आपण मात्र सहर्ष स्वागत करूया. अप्पा आपल्यासाठी खुर्ची रिकामी आहे, आपण मात्र नक्कीच ड्रेसिंग रूम मध्ये येऊन मात्र नक्कीच बसून घ्यायचं आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. चोळमुखकरांची धावसंख्या झाली ती 17 धावसंख्या आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी अजय कुंभार यांच्या बॅटमध्ये मात्र 2 षटकार आले होते. पंचांचं काय म्हणणं आहे? 5 ओव्हर. यस तर जाऊया मॅच कडे. षटकातील मात्र नक्कीच पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र नक्कीच हा गोलंदाजी मार्क होती मात्र नामदेव. अजय कुंभार स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू यावेळेला मोठा फटका येतोय. काय फटका जबरदस्त बघायला मिळतोय. कारण की नक्कीच हा स्टायलिश खेळाडूचा स्टायलिश फटका. जवानीचा जोश आहे, रक्त सळसळत आहे आणि रक्त सळसळत असल्यानंतर नक्कीच चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार. आदरणीय पेंडार साहेब मात्र नक्कीच खुशीचं वातावरण मात्र असेल चेहऱ्यावरती आणि त्याच्या अनुषंगाने कदाचित हिमांशू देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये असेल, त्याचे देखील मात्र सरचं स्वागत करेन. तिसरा षटकार येतो आणि तिसरा षटकार येत असताना फलकावती धावसंख्या जाऊन पुढे सरकते 23 धावसंख्या. पुढचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलेला फटका बॅकवर्ड पाणलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून जातो. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटल्यानंतर त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 1 धाव.
अजय आणि आनंदा ही सातत्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये सुंदर जोडी बघायला भेटते. चोळमुखकरांची सहारा बॉईज क्रिकेट क्लब चोळमुख यांच्या वतीने प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला मात्र अतिशय भव्य दिवस स्पर्धा बघायला भेटते. तशीच हीच देखील स्पर्धा दिंडोरी तालुक्यामध्ये आपल्याला बघायला भेटते आणि त्याच अनुषंगाने आज 7वा दिवस आनंदासाठी यावेळेला नक्कीच शॉर्ट चेंडू ऑन साइट मध्ये फुलचा पटका बघायला भेटला नाही, कारण की गुडघ्याच्या खाली चेंडू राहिला होता. जलद गतीने मात्र चेंडूला हाताळलं होतं आणि जलद गतीने चेंडूला हाताळत असताना आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू काय दृश्य बघायला भेटतोय. आज डोंगरावरती नजर टाका, डोंगर अतिशय मात्र चांगला बघायला भेटतोय. यावेळेला पुढचा चेंडू आउट साइड ऑफ स्टंपला दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामधून चेंडूला घेऊन करतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल यामध्ये शंका नसेल. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने दरम्यान क्षेत्राच्या पलीकडे चेंडूला पाठवले. सोनेरी पिवळी गुलाबी आणि हिरव्या पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या बघायला भेटते ती 28 धावसंख्या. दुसरा षटक प्रगती पदावरती. प्रगतीचे पाऊल पडले चिमन पाखरा, सत्तम, शिवम सुंदरा. पहिल्याच मॅच मध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स, दुसऱ्या मॅच मध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स मास्टर ब्लास्टर निरगुडे संघाचा. कारण की 87 धावांचं लक्ष होतं. 87 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणारा निरगुडे संघ विजयी ठरला. भायगाव संघाला पराभूत केलं आणि या मॅच मध्ये कुठला संघ कुठल्या संघावरती तुटून पडेल. दरम्यान गलीच्या क्षेत्रामध्ये चिमला घेऊन काढलाय. बघायचं आहे की नक्कीच पुन्हा एकदा ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी युक्तीचा वापर करा. जर अजय कुमारच्या बॅटमधून षटकार येत असेल तर आनंदाच्या बॅटमधून चौकाराची खैरात होते. आड हा संघ देखील ज्या ठिकाणी स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी मात्र आड संघ देखील मात्र गेला आणि त्याच अनुषंगाने बघतो की आड संघाचा आत्मविश्वास देखील मात्र वाढला असेल. सोनियाच्या ताटी उजळल्या जोती हवा देखील सुरू आहे आणि हवा देखील सुरू असताना मात्र याच हवेचा मात्र इफेक्ट कशा प्रकारे मात्र बघायला भेटतोय. आड संघाचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आपण बघतो की नक्कीच प्रभाकर अप्पा महाले ठाण्यावरनं मात्र बदली झाली. नाशिक या ठिकाणी रवाना झालेत. पुढचा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप चेंडूला घेऊन काढलाय. आपण बघतो की नक्कीच स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने अतिशय देखणा स्ट्रोक आहे. अतिशय देखणा स्ट्रोक असताना चेंडू खाली मैनेजमेंट ऑर्गेनाइजर आप जानते कि चाहे गौरव भाई रहेंगे बिल्कुल, उसके बाद सचिन भाई रहेंगे तथा साथ पर बिल्कुल पूरे कोर कमेटी का हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा. एक बड़ी कमाल की टूर्नामेंट. नंदू भाऊ रहेंगे, निमक भाऊ रहेंगे, क्या बड़ी बात है. त्र्यंबक जी कहां पर गुम हो गए. हिमालय के चोटी ने फिर से हमें ललकारा है. दूर हटो दुनिया वालों, ये खेल है दिग्गजों का. जिसने जांचा रहेगा, जिसने प्रकार रहेगा. गेंद और बल्ले का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता है इसी मैदान पर, इसी पायदान पर. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ लगभग 34 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर. अजय कुमार सामने, जिनके बल्ले की ओर से अब तक तो लाजवाब स्ट्रोक नजर आते हुए. इस बार साइड पर अजय पहली गेंद छोटी गेंद के साथ अच्छा स्ट्रोक खेला. बिल्कुल स्लॉट में गेंद थी, रीजन में गेंद थी. रिजल्ट क्या मिलेगा, रिजल्ट मिलेगा. भारत खड़ी करने के लिए तैयारी में. पहली गेंद के ऊपर स्वागत किया चौके के साथ. इस बार बड़ा शॉट करने की तैयारी. ऑफ स्टंप पर गेंद को रखा. अंपायर्स का कॉल मिलता हुआ भाऊराज का. वाइड गेंद का इशारा. कोटि कोटि जनता का प्यारा अमर रहे क्रिकेट खेल हमारा. बाधाओं पे विजय पाना चैंपियन का किरदार है. इसी का चैंपियन के किरदार के साथ चोळमुख टीम की स्ट्रैटेजी, टीम चोळमुख टीम की ऊर्जा कितनी जबरदस्त बढ़ती हुई. इस बार अच्छा स्ट्रोक खेला. 1 रन के लिए जाना चाहेंगे. दूसरे रन के लिए कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. जैसे ही पाया कि शायद यहाँ पर बिकुना फील्डर से दूर गेंदी. जब तक गेंद को फील्ड करके थ्रो किया जाएगा मौका था बड़े आराम के साथ दूसरा रन बड़े इम्तिहान के साथ पूरा करने के लिए.
शेर चला करते हैं, खुदार चला करते हैं, इस कॉम पे सनी देओल जैसे सरदार भी चला करते हैं। सामने वाली चोर की ओर से ओवर की अगली गेंद करेंगे तैयारी में। ऑफ स्टंपर गेंद को रखा था थर्ड मैन और गली के क्षेत्र की ओर से बिल्कुल इनटू द गैप में शॉट खेला और इनटू द गैप में शॉट खेलते समय पीछे खिलाड़ी को तैनात किया था इसी शॉट को रोकने के लिए। मौका था 2 रन पलटने के लिए। 2 रन के मदद के साथ चोरमुख टीम का स्कोर बढ़ता हुआ 43 रन। हादसों के शहर में हादसों से डरता है, मिट्टी का खिलौना फना होने से डरता है। दिल के कोने में एक मासूम सा बच्चा भुला दे डर कुछ अलग कर, जो कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, अब करे सो इसी मैच में कर, तब मात्र आएंगे मजा। और वही तो कार्य करने के लिए तैयार है अजय कुंभार और उनके साथ है आनंदा। लेकिन पहले विकेट के लिए कौन सा गेंदबाज अग्रसर होने वाला है आर टीम के माध्यम के साथ। ओवर की अगली गेंद छोटी गेंद के साथ ऑफ स्टंप पर जगह बनाकर इस गेंद को खूबसूरत के साथ खेलने का तरीका दिखाया था। गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं बन चुका। एक और वाइड गेंद का इशारा हम प्यार की ओर से। 44 से स्कोर। लैला मजनू का खेल है, लैला को दिखने के चाहिए, मजनू की आंखें ऐसा खेल दिखने के चाहिए। इसी तरह का मैदान, इसी तरह का बड़े हिट के लिए जाने जाते हैं मशहूर माहिर बल्लेबाज जिनका नाम है अजय कुंभार। एक और बेहतरीन अंदाज के साथ स्ट्रोक खेला 6 रन। प्राप्त करने में कामयाबी 50 रन पूरे। चोरमुख टीम का स्कोर सीधे बल्ले के साथ इंटू द गैप शॉट खेला डीप लॉन्ग ऑन पर, लॉन्ग ऑन के बीचों बीच से नैले पे दैला एक और खूबसूरत अंदाज के साथ शॉट खेलने की वजह से 4 रन। नाचने के लिए अंगन टेढ़ा है, करीबी में आटा गिल्ला, शायद कुछ देखा जाएंगे तो बिल्कुल ना चलते चक्की में आटा पीसने का कार्य चालू है अजय जैसे बल्लेबाज की ओर से। यह रुकते नहीं कभी भी, स्टाइलिश प्लेयर है और ओरम के इस साल बादशाह भी बन चुके। और सही ऑफ स्टंपर के इनको रखा है बिल्कुल ना देखा सोचा पर का। ओवर की समाप्ति, ओवर नंबर 3, 3 ओवर का खेल समाप्त। चोरमुख टीम का स्कोर बनता हुआ 54 रन। हो बोला राष्ट्रवाद संघाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग फुलटॉस चेंडू यावेळेला फेकून दिला स्कोलच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असल्याने पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। चौथ्या षटकाची सुरुवात झाली चौकाराने। चौकार आणि षटकाराची खैरातबाजी करणारा मात्र हा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळते चोरमुखकरांची। कारण की अजयच्या बॅटमधून आतापर्यंत नक्कीच अतिशय उत्तुंग असे चांगले षटकार आलेले आहेत आणि त्यानंतर आपण बघतो की आनंदाच्या बॅटमधून चौकाराची खैरात होते। यावेळेला जबरदस्त चेंडू हातालाय। जसा उन्हाचा सत्र वाढत जातोय तसा नक्कीच उसाच्या गाडीचा आवाज दनादन येतोय। कारण की त्यांना माहित आहे की नक्कीच एनर्जी ऊर्जा वाढवण्यासाठी मात्र उसाच्या रसाची मात्र गरज असते। आणि आमच्या मात्र नक्कीच सँडविच वडापाव शांतपणे मात्र नक्कीच शांत टपऱ्या झालेल्या आहेत। कारण की एनर्जी वाढत नाही आणि त्याच अनुषंगाने बघतो की पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू ऑन साईडला फुलण्याचा फटका बघायला मिळतोय। आज संघाच्या गोलंदाजीवरती तुटून पडतोय। व्हॉलंटियर्स कुठे आहे? चेंडू सीमारेषा पार। डीजे
यावेळेला सुपअप चेंडू आणि सुपअप चेंडू असल्यानंतर डॉट चेंडू आनंदासाठी मात्र हा चेंडू थोडासा मात्र धोक्याचा होता, घातक होता. नवीन जर्सी आपली मात्र प्रमुख जर्सी मध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र बदललेली आहे. ते मात्र या ठिकाणी आपण पाहतो की चोळमुखकरांनी नवीन जर्सीला प्राधान्य दिलंय. आनंदाच्या बॅट मधून देखील मी आनंद आहे, आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. खाने हो बोला जबरदस्त फलंदाजी, कारण की प्रत्येक संघाकडे मात्र असे फलंदाज आहेत की नक्कीच कधी कुठल्या क्षणी मात्र मोठे फटक्या खेळण्याची मात्र जरूरत असते. आणि माझे लाडके क्रीडा प्रेमिक राज्य मात्र या क्रीडा नगरीमध्ये बसून सामन्याची मजा घेताना, कारण की त्यांना माहित आहे की नक्कीच षटकार चौकाराचा पाऊस पडतोय विवंडीच्या मैदानावरती आणि हवा देखील सुरू आहे. आणि हवा देखील सुरू असताना ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला ग्लान्स करण्याची पूर्व तयारी. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. 69 धावसंख्या हिमालयाच्या फलंदाजीचा मात्र नक्कीचा एक मोहरून येतोय, कारण की नक्कीचा वाटेवरला मोह टपका गळत जसा मात्र नक्कीच उन्हाच्या सत्रामध्ये नक्कीच मोहाच्या झाडाचा मात्र एक एक मोह मात्र टपका गळत आहे. तसाच मात्र या ठिकाणी षटकार चौकाराची मात्र आतषबाजी होताना अप्रतिम फलंदाजी चोळमुखकरांची मात्र ओमनी स्पेशल. आणि त्या ओमनीमध्ये येताना मात्र नक्कीच टीम मीटिंग मात्र घेतली असेल दिलीप सरांनी, कारण की नक्कीच आजच्या दिवसामध्ये आदरणीय सुरेश भाऊ पेंडर साहेब आपल्याला बघायला भेटत नाही, परंतु मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये नक्कीच जॉईंट असतील. काय जबरदस्त फलंदाजी बघायला भेटते अजयसाठी. हा चेंडू लॉफ्ट केला, चेंडूला नाही थांबणार, वाई नाही चुकणार, षटकार. जो सामना आपल्याला बघायला भेटला होता नक्कीच निरगुडे यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 80 धावांची पार्टनरशिप झाली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये हाय स्टार पार्टनरशिप बघायला भेटते. आनंद आणि अजय या दोन फलंदाजांच्या मध्ये यावेळेला मोठा फटका इंटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन घालतो. इंटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन गेल्यानंतर नक्कीच चेंडू सीमारेषा जवळ जाईल, चेंडू सीमारेषा पार होईल, चौकार जातोय आणि अप्पासाठी मात्र नक्कीच वाढतं टेन्शन. सुंदर स्वांग बघायला भेटतोय, धावांचा पाऊस पडतोय, धावसंख्या पुढे सरकते. फुलटा चेंडू यावेळेला स्टेप आउट झाला, इंटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी दाखवत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगल्या प्रकारे फटका बघायला भेटला आणि धावचित करण्यासाठी नामी संधी देखील आली होती. आनंद यांनी मात्र अपेक्षा देखील सोडून दिली होती की नक्कीच आता मी बाद आहे, परंतु चेंडू या ठिकाणी चांगला फेकी झाली नाही आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा तर येतात. म्हणून तर सांगतो की आयुष्यामध्ये आपण काय कमावलं याचा कधी विचार करू नका, कारण की नक्कीच बुद्धिबळाचा खेळ समाप्त झाला की राजा आणि उंट एकाच डब्यामध्ये ठेवले जातात. प्रत्येक संघाला कुठल्याही संघाला कमतरता लेखू नका. जास्त कॉल व्हाईटचा पंचांकडनं डाऊन द लेग, इट इज द व्हाईट आणि इट इज द व्हाईट असल्यानंतर नक्कीच एक धावाची भर पडते. फलकावती धावसंख्या आमचे गुण लक्ष कमत आम्हाला सांगतात, गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला सांगतात की व्हाईटचा इशारा आहे. 88 धावसंख्या बघायला भेटते, 88 धावसंख्या. 100चा आकडा पूर्ण होईल का? सरळ बॅटने चांगला फटका बघायला भेटतो, डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक मिस्टर सौरव हा एक अतिशय देखणा फलंदाज आहे, देखणा गोलंदाज आहे, देखणा खेळाडू आहे. सातत्याने प्रत्येक ठिकाणी मध्ये हा चमकतोय. सौरव नावाचा खेळाडू. आर विरुद्ध चोळमुख दोन्ही संघ एकाच विभागातील आणि दोन्ही संघ एकाच विभागातील असल्यानंतर एक दुसऱ्याची प्रतीक्षा, मला वाटतं हा सामना कदाचित झाला असेल तो चोळमुखच्या मैदानावर देखील सुंदर सामना बघायला भेटलो. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने चेंडूला घेऊन काढले, चेंडू सीमारेषा पार होतोय, चौकार, ब्रँडेड प्रकार चौकार.
देखणी फलंदाजी बघायला भेटेल तर नक्कीच कारण की आनंद चौकाराच्या सहायतामध्ये खेळतो आणि अजय कुंभार डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना व्हॉलेंटियरची मध्ये थोडीशी गर्दी बघायला भेटते चेंडू सीमारेषा पार चौकार मोठा आव्हान असेल आणि मोठा आव्हान असल्यानंतर 98 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी नक्कीच अप्रतिम मात्र ही स्पर्धा बघायला भेटते आणि अप्रतिम स्पर्धा बघायला भेटल्यानंतर आज आपण बघतो की 7वा दिवस पहिला दिवस गाजवला पिंपळणारी या संघाने दुसऱ्या दिवसामध्ये खुटीचा पाडा या संघाने आपला दबदबा दाखवला तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की नक्कीच कुणाच्या मनात ना देण्यात वगैरे संघाने मात्र नक्कीच आपलं अस्तित्व निर्माण केलं चौथ्या दिवसामध्ये पावसाचं सावट येत असताना 2 चेंडू शिल्लक असताना आपण बघितलं होतं की नक्कीच सेवकनी संघाने आपलं अस्तित्व निर्माण केलंय पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू आणि गोलंदाज तयार आहे पहिला विकेट घेण्यासाठी देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत कारण की 98 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना हाणामारी तर करावी लागेल पहिलाच चेंडूवरती पहिला फलंदाज बाद डीजे
पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्फत प्रकाश करतोय गोलंदाज आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. आड संघाला हा पहिला हादरा पहिला झटका चोळमुखकरांचं अस्तित्व या ठिकाणी अतिशय दमदार बघायला मिळतंय. म्हणून तर सांगतोय ना की नक्कीच पाण्याचा एक थेंब जरा चिखला मध्ये पडला तर तो सुकून जातोय, परंतु तोच पाण्याचा थेंब जर हातावरती पडला तर चमकतोय. यावेळेला आडव्या बॅटने घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुल प्रयत्न ठरला नाही. सुंदर चेंडू, काय जबरदस्त फलंदाजी बघायला भेटली होती. मागील सामन्यामध्ये समीर सारख्या फलंदाजाची लवराज वगैरे सारख्या फलंदाजाची बॅट चमकली होती. 87 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर नक्कीच या मॅच मध्ये 98 धावांचं लक्ष असेल. सिलेम उडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय. एक धाव येते खात्यामध्ये. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात प्रत्येक दिवसामध्ये. याच क्रीडा नगरीमध्ये येऊन आपण पाहतोय की येणाऱ्या 18 तारखेला कुस्तीचा महासंग्राम असेल. कुस्तीपट्टू अनेक पाड्यामध्ये पहिलवान आहेत, अनेक गावागावामध्ये पहिलवान आहेत आणि कुस्तीचा महासंग्राम याच मैदानात बघायला भेटणार आहे. विरवंडीकरांच्या वतीने ही कुस्ती स्पर्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. ऑर्धस्टंपच्या बाजूने प्रकाश करतोय गोलंदाजी षटकातील पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलंय. वाईटचा नाही तर नो बॉलचा कॉल येतोय, कारण की नक्कीच सी यावेळेला लाईनच्या बाहेर चेंडू लँड झाल्यानंतर नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉलचा कॉल येत असताना प्लीडचा कॉल असेल. दोन फलंदाज घेतात मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो की किशोर बाद झाला, गौरव आणि त्याचा साथीदार असेल तो जनार्दन. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची तयारी. प्लीडचा कॉल होता, फलंदाज बाद होणार नाही. आयुष्यात चौथ्याने चौथ्याला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. सर्व कोर कमिटीच्या आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. आदरणीय पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब यांचे देखील मात्र मनपूर्वक सरचं स्वागत करूया. दिंडोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आणि त्यानंतर गोर गरिबांचे कैवारी असे त्यांना एक संबोध दिला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढतोय. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरना. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. निसर्गरम्य वातावरण, चारी बाजूला नक्कीच डोंगर टेकडी. सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे सुंदर मैदान देखील बघायला भेटतंय आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे सुंदर मैदान बघायला भेटल्यानंतर राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. सरळ बॅटने मात्र चेंडूला खेळून काढतो आणि सरळ बॅटने चेंडूला खेळून काढल्यानंतर इनसाइड आउट एरियामध्ये चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रापलीकडे. चेंडू सीमा रेषा पार, सलग दोन चेंडूची दोन चौकार. दुहेरी अंकावरती येतोय. 98 धावांचं लक्ष. 24 चेंडूला खेळ शिल्लक. थोडासा फास्ट घ्यायचा आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्याला बघायला भेटतोय. आदरणीय सुरेश भाऊ पेंडर साहेब हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत आणि त्यानंतर बघतो की प्रभाकर अप्पा हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. तसेच आमचे मात्र मार्गदर्शक आमचे गुरुवर्य आदरणीय अरुण करुंजे सर हे देखील मात्र नक्कीच लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत. शब्द सुमनान मी सरचं स्वागत करतोय. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तर इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे. कारण की खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य जेव्हा दाखवा की आपल्याला समोरचा कमजोर समजतोय तेव्हाच आपलं सामर्थ्य तुम्ही दाखवा, तरच त्या जीवनाला मात्र महत्व आहे, त्या खेळाला महत्व आहे. ओ खराब लाईन, खराब लेंथ. अजय कुंभार, नो बॉलचा कॉल. नो बॉलचा कॉल आहे अजय कुंभार यांच्या बॅट मधून. आपण बघितलं होतं की नाही अप्रतिम फलंदाजी बघायला भेटली होती. मला वाटतं नोट आउट राहिला होता तो 38 धावांवरती. षटकार चौकाराची खैरात केली होती आणि षटकार चौकाराची खैरात करताना आपण पाहतो की नक्कीच पुन्हा एकदा जाधव बाबा आपल्या व्यासपीठावरती येताना आणि त्यानंतर तुमच्या आमचे प्रेरणास्थान म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे नक्कीच आदरणीय पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती येताना हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल, फलंदाज बाद नाही. गौरव थोडासा मात्र नक्कीच भरकटला आहे की काय. नो बॉलचा कॉल होता आणि नो बॉलचा कॉल असताना फलंदाज बाद होणार नाही. आज दिलीप सर कर्णधाराची मात्र धुरा सांभाळताना चोळमुख संघासाठी शॉर्ट बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तैनात एक स्टाईलिश खेळाडू अजय करतोय गोलंदाजी. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला जबरदस्त फटका दिलाय तर दणकाच, मोडलाय तर मनकाच आणि बोललो तर एकदा झुकलं तर मुजरात, परंतु चेंडू सीमा रेषा पार आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे आणि नक्कीच जो फटका होता तो फटक्याला प्राधान्य भेटत जात आहे. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. नंतर फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती तब्बल आपण पाहू शकाल की 17 धावसंख्या.
अजय कुमार तेज तरा रफ्तार गतीमध्ये चेंडूला सोडण्याची पूर्व तयारी करत असताना आपण बघतो की नक्कीच यावेळेला चेंडू ट्रॅक झाला खेळपट्टीच्या मधोमधनं चेंडू जातोय मिडल स्टंपवरनं पाठीमागे क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना एक धाव तर येते. मी सांगितल्याप्रमाणे की आड संघाच्या वतीने जर विचार केला तर मात्र एक स्टायलिश खेळाडू आहे आड संघामध्ये. अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटला नाही कारण की त्या फलंदाजाकडे एवढी मोठी अपेक्षा असेल आशा असतील. इनटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढण्याची तयारी आउटसाइड टॉप स्टंपला कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला होता. चांगली फेकी देखील होती आणि चांगली फेकी होत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावसंख्या. कस्तुरीचा गंध उधळतोय स्नेहाचा सुगंध दरवतोय राष्ट्रवादी चषकाचा हा नाद निनादतोय या विळवंडीच्या मैदानावरती. ऑन साइड मध्ये फेकून दिले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने ऑन साइड मध्ये चेंडू जाताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटते. या फलंदाजाने अतिशय घलंदाजी फलंदाजी केली मिस्टर अजय कुंभार. हाच खेळाडू गोलंदाजी मार्कोती बघायला भेटतोय. कालच्या दिवसामध्ये परी 11 हा सारखा ओपनचा संघ पराभूत झाला या मैदानावरती. कोहर संघ पराभूत झाला या मैदानावरती आणि तदनंतर आपल्याला अपेक्षा होती गणेशगाव संघाच्या वतीने गणेशगाव संघ देखील पराभूत झाला आणि पोलचा फायनलचा सामना कोणामध्ये झाला होता तर विळवंडी नाही तर कुळवंडी विरुद्ध नळवाडी संघाने विळवंडीच्या मैदानावरती आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नक्कीच नळवाडीच्या वतीने एक मोठी स्पर्धा NTC लाईव्ह म्हणून मात्र त्यांनी कालच्या दिवसामध्ये घोषित केलं की स्पर्धा असेल. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 20. मोठा आव्हान आहे 18 चेंडूचा खेळ शिल्लक औपचारिकता आहे या खेळामध्ये. निलेश जातोय मैदानाच्या आतमध्ये 8.1 आणि नक्कीच छोटे अप्पा यांना देखील मात्र टेन्शन वाढतंय. प्रत्येक दिवसामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी बघायला भेटते कारण की हिरवे गारगारीची हरित तुलना चमकमालीची 5 रंगांनी हे मैदान सजलेलं आहे आणि 5 रंगांनी मैदान सजल्यानंतर आपण बघतो की नक्कीच 5 रंगांचा हा नक्कीच रंग होळीच्या सणानिमित्त कशा प्रकारे उधळण घेईल कुठला संघ 6वा रंग उधळेल आणि हे बघणं गरजेचं आहे. होली आई उडे रे गुलाब लायो रंग केसर में. पहिला चेंडू मोठा प्रकार खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये. यानंतरचा सामना मला वाटतंय रानगण विरुद्ध घाणवळ. चला दोन संघाच्या संघानिकांना विनंती करतो की टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. रानगर विरुद्ध घाणवळ. यावेळेला जबरदस्त लेंथ लाईन सुरेख लाईन आणि सुरेख लेंथ वरती मध्ये चेंडू सोडत असताना चान्स तर कुठल्या प्रकारचा बघायला भेटत नाही. मोर नसतोय वनात कोकिळा गाते रणात चेंडू पैचा खेळ तुमच्या आमच्या मनात शॉर्ट चेंडू ऑन साइडला प्रेक्षक वर्गांच्या नक्कीच अभिवादनासाठी हा चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चेंडू आर पार सीमा पार षटकार. रानगर संघ आणि नक्कीच घाणवळ संघ. रानगर संघाने मात्र नक्कीच नेत्रदीपक खेळ कुठे केला होता तर नक्कीच खेळ केला होता तो आपण बघतो की अनेक ठिकाणी हाच देखील मात्र संघ जातोय येतोय खेळतोय सुंदर मात्र परफॉर्मन्स करतोय. सेवकणीच्या मैदानावरती रानगर संघाचा देखील मात्र दबदबा उमटला होता आणि याच अनुषंगाने बघतो की नक्कीच घाणवळ हा संघ देखील मात्र महत्वपूर्ण संघ मानला जाईल. यावेळेला सुंदर चेंडू चला टॉस करून घ्या. त्र्यंबक भाऊ जाऊन मात्र टॉस करून घ्यायचा आहे. येणाऱ्या 18 तारखेसाठी मात्र सज्ज असतील आमचे त्र्यंबक भाऊ कारण की नक्कीच याचा गुड पहिलवान त्र्यंबक भाऊ यांना मात्र विनंती करेन की टॉस करून घ्यायचा आहे. छापा काटा उडवायचा आहे. या वर्षामध्ये नक्कीच आपलाही देखील छापा काटा उडला जाईल. शेवटचा चेंडू सिलेक्ट आहे. नो बॉलचा इशारा आणि नो बॉलचा इशारा असल्यानंतर बघतो की नक्कीच फ्रीडचा कॉल येतोय. बघा प्रेक्षक वर्ग कोणी मात्र आपली जागा सोडत नाही का त्याचं रिझन असेल का तर मात्र होळीचा सण देखील मात्र पुढे येतो आणि त्याच अनुषंगाने बघतो की यावेळेला सुप्पा जे आयोजन चालू आहे या मैदानावरती मोठा फटका आहे षटकार आहे की चौकार बघणं गरजेचं आहे. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. 8 संघाची धावसंख्या
कॉल केला जातोय नाणेफेकीचा. कारण की का कमी वयामध्ये जसं मात्र नक्कीच अवघ्या कमी वयामध्ये आपल्या पुत्राला छातीवर घेऊन जाणारी मा जिजा होती, तसंच मात्र हे कार्य की अवघ्या कमी वयामध्ये मात्र नक्कीच त्र्यंबक यांनी मात्र अनेक ठिकाणी जाऊन मात्र कुस्तीपटूच्या माध्यमातून नाव कमावलं. कुस्तीपटू तर आहेच, परंतु जर विचार केला तर या मैदानावरती हिरो देखील आहेत. गोलंदाजाच्या माध्यमातून मेडन षटक 4 फलंदाजाला बाद करण्यामध्ये या संपन्न करण्यामध्ये हा खेळाडू आहे. शॉट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका आणि मोठा फटका येत असताना चेंडू जातो इंटू द गॅप मध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा तर येतात खात्यामध्ये. सौरव सारखा फलंदाज अद्यापी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला नाही. सौरव सातत्याने 8 संघासाठी महत्वपूर्ण फलंदाजी करण्याचा मान देतोय, परंतु आजच्या दिवसामध्ये नक्कीच थोडंसं थांबून ठेवलं स्वतःला. त्याला माहित होतं की जुना चेंडू आहे, जुना चेंडू असल्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी उतरला नाही. सुंदर चेंडू हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालेला हा गोलंदाज आपण बघतो की आता गुड बॉलिंग औपचारिकता या सामन्यामध्ये रसकस बघायला भेटत नाही. उन्हाचा सत्र देखील वाढत जातोय आणि उन्हाचा सत्र देखील वाढत जात असताना आपण पाहतो की नक्कीच निर्धाव चेंडू या ठिकाणी बघतो की शेवटचे 4 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि चौथ्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना पुढील चेंडू शॉर्ट पुलचा फटका नाही तर सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे आणि सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना 1 धाव येते खात्यामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. घानवळ विरुद्ध रानघर यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. टॉस जिंकला घानवळ संघाच्या संघनायकांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेत्र दीपक स्पर्धा आनंदले वर्षा, आनंदले वातावरण या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच प्रतिम मात्र हे आनंदले वातावरण उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता. त्याच्यानंतर बघतो की नक्कीच आउट ऑफ क्षेत्राच्या वर्ण चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती. 1 धाव तर येते खात्यामध्ये आणि 1 धावाची भर पडत असताना धाव फलक थोडंसं हालतं चुलतं राहील. बघतो की दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु औपचारिकता या मॅच मध्ये 8 संघासाठी चोळमुखकरांचा दबदबा. सहारा बॉईज क्रिकेट क्लब चोळमुख हा संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये दबदबा आपला निर्माण करताना निरगोडीच्या मैदानावरती बघितलं होतं की कोहर विरुद्ध खेळताना मॅच टाय झाली होती. हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका येतोय. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रावरनं चेंडू पाठीमागे सरकतोय 1 धावेसाठी. 1 धावाची भर पडते. धाव फलकावरती धावसंघ आमचे गुण लेखक ॲज अ गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला सांगतात की 39 ओव्हर नंबर 4 सेकंदाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 39. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि यानंतर आपण मात्र थोड्याच वेळामध्ये ऐकणार आहोत की नक्कीच आमचे त्र्यंबक गोटे यांचा देखील आवाज माइक वरती त्यांना मी संबोधित करेन. सागर गोलंदाजी मार्क होती. सागरला मात्र चान्स भेटला नाही कारण की 2 फलंदाजांची तुफानी फलंदाजी रेकॉर्ड केलाय या राष्ट्रवादी चषकामध्ये. आज अ गुड बॅटिंग. पहिला चेंडू फुलटॉस क्वालिटीचा चेंडू असताना नक्कीच मिडू विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव आहे खात्यामध्ये आणि 1 धाव खात्यामध्ये असताना धाव फलकावरती 40 धाव संख्या. अद्याप 58 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सागर हा देखील मात्र एक स्टायलिश खेळाडू आहे. बघतो की नक्कीचा सातत्याने चोळमुख संघाचा महत्वपूर्ण बाजू सांभाळणारा हा खेळाडू. या वर्षामध्ये चोळमुख संघाने अतिशय ओव्हरच्या खेळामध्ये अतिशय दबदबा निर्माण केलाय. यावेळेला उंचपुरा फटका जातोय. हवेमध्ये चेंडू लॉफ्ट केलाय. अजय कुंभार नाही तर मात्र नक्कीचा विला जातोय चेंडू खाली. झोले मुले बाल केसांची स्टाईल बघा किती चांगलं आहे. माथ्यावर हांडा हाय पाण्याचा चालीला टुमकत कारण की हांड्यावर हांडा डबल हांडा आणि त्याच अनुषंगाने जरी मात्र माथ्यावर हांडा दिला तरी चुंबळीची आवश्यकता नसेल या खेळाडूला. असे केसांची स्टाईल आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच टीम आली अर्थात आमचे भावबंद असतील. मैदानाच्या आतमध्ये बॉडी तर अतिशय चांगली बघायला भेटते. षटकार आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. वरी केसरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग सकचकरा सोबत तो निळसर रंग आणि त्याच निळसर रंगाचा हा चेंडू बघायला भेटतोय. ललकार प्रतिकार शक्तीचा संचार ज्याला म्हटलं जाईल. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका येतोय. ज्याही वेळेला लॉफ्ट करताना चेंडू जातोय विळवंडी पडायला
चेंडू सीमारेषा पलीकडे. नको आम्हाला बंगला माडी, आमची छोटीशी झोपडीच बरी. झोपडी सजवली आहे आमच्या नक्कीच पाववडाकरांनी. चेंडू सीमारेषा पार, झोपडीवरनं षटकार. स्वागत करतोय कारण की नक्कीच राष्ट्रवादी चषकामध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स आपण केलाय आणि दमदार परफॉर्मन्स करताना आपण मात्र बघतो की मेन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आदरणीय या स्पर्धेच्या सर्व पुण्यक भाऊ वागेरे साहेबांना विनंती करेन. साहेब आपण मात्र नक्कीच जाऊन मात्र त्या ठिकाणी मेन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. अजय कुंभार